नमस्कार मिस्त्री. नमस्कार. अहो काय म्हणते ऊन, काय म्हणते? येऊ नाही राव. असं ना. मग काय तर आणि सावलीला जरा बरं वाटत असेल. बरं वाटते सावलीला. बरं बरं. आणि व्यवसायाचं काय? व्यवसाय तर लय डोब्यात गेलाय डब्यात. असं ना. मग काय गिराईक काय आहे का नाही मग त्या उन्हामुळं? लय शांत झाले गे. एकदम शांत आहे का? लय शांत. असं असं असं. आणि ते तुमचं मशीन कुठे आहे? तुझ्या रस्त्यावर हा, इथं ठेवलंय काय? हो. बरं 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 बरं. इकडे ठेवलंय. वा वा वा. काय म्हणायचं तुम्हाला, या धंद्यामध्ये परवडतं का तुमचं तसं म्हटलं काय तर? परवडत पण करायचं काय आता? होय. रोजगार कुठं ना कुठं मिळालाच पाहिजे म्हणून आपलं हे करायचं नाही का? हा, मग काय हां. तरी सरासरी साधारण महिना किती पडतो आपणास? महिना काय 10,000 रुपये पडतो. खर्च जाऊन सगळा. हो. याला खर्च पण असेल ना? खर्च आहे ना. हां हां. ग्रीस आणावा लागतोय वगैरे वगैरे काय? कष्ट आहे. हां. परत मशीनचा मेंटेनन्स असेल. हो. हां हां. आणि शिवाय तुम्ही काही उधारीवर बी देतात, त्या उधारी पण बुडत असतील काही. उधारे बुडतात. हे असं नाही ना झालं पाहिजे, आहे का नाही? पण आता करायचं काय? हां हां. नाही, तशी काही लोक देतात बरं का उधाऱ्या, पण एखादा अपवाद वगळता असतो एखादा तसा असा. हो, हो, हो. त्यात आता व्यवसायामध्ये असं ॲडजस्ट करून घ्यावंच लागत असेल तुम्हाला, नाही का? मग काय तर. हां हां. आणि पावसाळ्यात काय अवस्था मग? पावसाळ्यात कसं होतं? पावसाळ्यात तर लय हाल. असं ना. लय हाल. हां हां. पण आता करायचं तर पाहिजे ना. हो हो हो. मग तुम्ही पूर्वीपासून असं म्हणजे ओपन रोडवरच करताय का? हो हो हो. तुम्ही कुठं शेड वगैरे घेण्याचा प्रयत्न नाही केला, गाळा वगैरे घेण्याचा? नाही नाही, काय गाळा घ्यायला काय एवढा धंदा आहे आपला? असं ना. परवडत नाही ना गाळ्याचं भाडं? परवडत नाही. हां हां. हेच आपलं छाटछूट किरकोळ करायचं हा, मग आपलं, काय तर आता. आणि कशी तरी रोजंदारी मिळवून आपलं घर गाठायचं. हो. बाकी अजून दुसरं काय? काय निवांत आहे, बसली सावलीला. असं असं. आणि ऊन म्हणजे आता तुम्हाला उन्हाचा काही त्रास होतो का? त्रास तर लय आहे उन्हाचा, हां हां. पण इलाज नाही त्याला. हा, याच्यातून जावंच लागते नाही का? हो हो. आरोग्य कसं आहे तुमचं? व्यवस्थित आहे ना? ओके. ओके ओके. बाकी काय अडचण नाही. बाकी नाही. चला, येऊ का मग? राम राम. राम राम. राम राम.